हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओत मी असं क्यूटचं खणाचं जे वॉलेट आहे ते मी शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी घेतलं आहे कॅनव्हास आणि त्याची जी विड्थ घेतलेली आहे ती घेतली आहे 5 इंच आणि जी लेंथ आहे ती घेतलेली आहे मी 16 इंच। ओके, तर अशा पद्धतीने 5x16 अशा पद्धतीने आपल्याला जे कॅनव्हास आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे अस्तर आणि ऑब्वियसली खणाचं कापड आपल्याला घ्यायचं आहे। आणि याला सगळ्यात आधी करणार आहे मी प्रेस। नंतर खणाचं कापड त्यावर ठेवायचं अस्तर आणि त्यावर ठेवायचं कॅनव्हास पेपर आणि परत आपल्याला एकदा प्रेस करून घ्यायचं आहे। नंतर पिनांनी अशा पद्धतीने सिक्युअर करून तिघ साईडला आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे। ओके, तर अशा पद्धतीने स्टिचिंग इथं आपल्याला द्यायची आहे। इथे जरा माझा मशीनचा प्रॉब्लेम होत होता, तो लाईट जो होता तो ऑफ होत होता। तर स्टिचिंग झाल्यावर एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि ज्या साईडला आपण स्टिचिंग केलेलं नव्हतं तिथून आपल्याला हे जे आपण स्टिच केलेलं आहे ते आपल्याला सुलट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने त्याला आपण सुलट करून घेणार आहोत। नंतर परत आपल्याला एकदा प्रेस करायची आहे। ओके, प्रेस झाल्यावर ज्या पार्ट जिथं आपण स्टिचिंग दिली नव्हती तो पार्ट आपण अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत। आता इथं आपल्याला अशा पद्धतीने 3 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला फोल्ड करायचं आहे। एक फोल्ड, नंतर परत आतल्या साईडला फोल्ड आणि मग परत फोल्ड अशा पद्धतीने। ओके, तर परत मी दाखवते आहे। तर 3 इंचावर असं, नंतर मग अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि दोघं साईडला स्टिचिंग करून घ्यायची आहे, ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे। आणि इथं आपल्याला लावायचं आहे टच बटन आणि मग आपलं छोटंसं क्यूटचं वॉलेट हे तयार आहे। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।